नमस्कार. नमस्कार. उद्याच्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक आहे. तर तुम्हाला कडेगाव पलूसमधून काय वाटतंय स्थिती? आत्ता जी हवा आहे ती फक्त संग्राम भाऊचीच आहे कडेगाव पलूस तालुक्यात. त्याची कारणं अशी आहेत की संग्राम भाऊ हे अण्णांच्या रूपातनं भेटलेलं आम्हाला दुसरं रूपच आहे. कारण की अण्णांना मी जवळून पाहिलेला आहे. तो काळ 1995 सालचा होता. मी माझ्या स्वतःच्या सायकलच्या दुकानात त्यावेळेला देवाबरोबर अण्णांचा फोटो पुजत होतो. त्याची मागची कारणं अशी होती की तो माणूस आणि त्यावेळचा दुष्काळ अतिशय भयानक दुष्काळ होता. मी दुकानाच्या समोर बसून बघायचो की दुकानाच्या समोर उन्हाळ्यात हजारो जनावरांच्या छावणी असायच्या आणि त्यांच्यासाठी चारा बाहेर न्यायचा, त्यांच्यासाठी पाणी बाहेर न्यायचं. आणि ते 2003चा दुष्काळ जवळून पाहिलेला आहे. त्यावेळेला एक ऊसाचं टिपरूक जरी खायचं म्हटलं तरी आपल्याला ट्रॉलीच्या मागं अर्धा किलोमीटर पळायला लागत होतं. पण तो पूर्ण आता चित्र बदललेलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे पाणी हेच जीवन आहे आणि तेच मेन काम म्हणजे जीवन देण्याचंच काम संपतराव अण्णांनी केल्यासारखं आहे. कारण की जर माझ्यासारखा एखादा तरुण त्यावेळेला म्हणजे आत्ता जे तरुण आहे ते त्यावेळेचे तरुण, मी ज्यावेळेला मला माझी पाण्याची अडचण असल्यामुळे मला गाव सोडावं लागलं आणि मी काही कारणास्तव बाहेर गेलो. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता इथला तरुण इथंच थांबलेला आहे. आज येतगावसारख्या ठिकाणी 400-500 माणसांचा बाहेर जाण्याचा जो प्रवाह होता तो थांबलेला आहे. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की आलेलं पाणी. संपतराव अण्णांनी त्यावेळेला स्वतःच्या मंत्रिपदाचा त्याग करून जे त्यासनी मंत्रिपद केलं होतं, तुम्ही मंत्री व्हा म्हणून जे ऑफर आली होती ती ठुकरून ते म्हणले की नाही, माझ्या जनतेसाठी मला पाणी पाहिजे. तर समाजात 2 प्रकारचे नेतृत्व काम करतात. एक स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी करणारं नेतृत्व आणि दुसऱ्याचं समाजासाठी काम करणारं नेतृत्व. तर तो जो आपल्याला हिरा सापडला होता तो हिरा आपल्याकडं जास्त काळ टिकला नाही किंवा त्याच्यावर नियतीनं घाला गाठला तर ते आपलं दुर्दैव समजावं लागेल. पण काही नाही, तो जरी 25-30 वर्षाचा जो काळ जरी आपल्याला सलत होता तरी पण आत्ताच्या घडीला तेच अण्णा दुसऱ्या रूपातनं आपल्याला जनतेत समोर आलेले आहेत आणि ते संग्रामभाऊच्या रूपात नाहीत. कारण की अण्णांची जी काम करण्याची पद्धत होती तीच पद्धत संग्रामभाऊची आहे. कारण की जनतेत राहून जनतेसाठी 24/7 काम करायचं कसं, तर ते तुम्ही संग्रामभाऊंच्याकडं कामाची शैली बघायची असेल तर संग्रामभाऊकडे भेटा. त्यांच्याकडे भेटणारी तुम्हाला वागणूक, त्यांच्याकडे भेटणार तुम्हाला प्रेम आणि त्यांची काम करण्याची पद्धत. ते पार्टी पक्ष काहीही बघत नाहीत. तुम्ही कोणताही असो ते कधी विचारत नाही तू कोणत्या पार्टीचा, तू कुठल्या कामासाठी आलाय. फक्त ते सांगतात काम सांगा, त्या पलीकडे त्यांचा काही देण नसतो. तसंच संपतराव अण्णांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग करून जे आपल्या भागाला जे नंदनवन केलं आणि नंदनवन जे झालेलं आहे त्यावेळेला, त्यामुळं आज मधल्या काळात काही योजना थांबली पण त्याला परत गती भेटली आणि बाबांनी आणि भाऊंनी ती योजना पूर्णत्वास नेली आणि आज जो आपला भाग आहे पूर्ण नंदनवन झालेला आहे. आणि त्याच्या मागचं आणि फक्त श्रेय संपतरावांना देशमुखांनाच जातं. तर आणि आता जे चालू सरकार आहे, जे आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, तर त्यांनी सुद्धा बऱ्याच अशा योजना आणलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना असो, श्रावणबाळ योजना असो, प्रत्येकाला मोफत धान्य असो किंवा कन्याश्री योजना असो, बऱ्याच योजना आणलेल्या आहेत. तर त्यामुळं आपल्या भगिनी ज्या आहेत, ज्या भगिनींना म्हणजे 500-1000 रुपये सुद्धा चणचण असायची, ती त्यांच्या गरजा आता भागायला लागलेत आणि त्या अतिशय खुश आहेत. 1500 रुपयाची जी भेटत होतं ते आता 2100 रुपये झालेत. आणि हे सरकार असे विरोधक बरेच उठवतात की ही योजना बंद पडणार आहे, पण तसं काही होणार नाही. ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे तिथे पूर्णपणे योजना बंद पडलेल्या आहेत. कर्नाटकसारख्या शेजारच्या राज्यात तुम्ही जावा, पण त्याच्यात पलीकडं शेजारचं राज्य मध्य प्रदेश आहे, तिथं ती योजना गेली 15 वर्ष कंटिन्यू चालू आहे. त्यामुळं असा कुणाच्याही भगिनींना एकच आव्हान आहे, कुणाच्याही अशा अफवाला बळी पडू नका आणि ह्या योजना कंटिन्यूली आपल्याला चालू राहणार आहे आणि लाडक्या बहिणींना च्या खात्यावर पैसे येत राहणार आहेत. तर हे जे सरकार आहे, आज जर आपण संग्रामभाऊंना ताकद दिली तर ते आमदार होऊन विधान परिषदेत गेले तर आपलं सरकार येणार आहे. सरकार तर येणारच आहे, राज्याचं असो किंवा केंद्राचं सरकार हे आपलंच येणार आहे. तर त्यामुळे होणार आहे काय की ही जे आता 15 वर्ष जो विकास रखडलेला होता आपल्या आपला पलूस कडेगाव मतदारसंघाचा जो विकास थांबलेला होता तो विकासाला गती भेटणार आहे. आज तुम्ही बघता ही आता रस्ता कच्चा आहे, पूर्ण कच्चा आहे. तर अशी बरीच कामं आपल्या कडेगाव तालुक्यात रखडलेली आहेत. तर ज्यावेळेला भाऊ आमदार होतील तर एवढं ठामपणे वाटतो त्यांनी 2.5 वर्षात जो
जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून भारतात 1 नंबरची जिल्हा परिषद म्हणून नावाजलेली गेली. त्यांनी कडेगाव सारख्या तालुक्याला 697 कोटीचा आणि पूर्ण सांगली जिल्ह्याला 6000 करोडचा निधी उपलब्ध करून दिला. त्या जगावर जिल्हा परिषद अध्यक्ष काय करू शकतो हे जनतेला माहीत सुद्धा नव्हतं, किंवा जिल्हा परिषद अध्यक्षाची कामं सुद्धा जनतेला माहीत नव्हतं. तर मला एकच सांगायचं आहे की जो जिल्हा परिषद अध्यक्ष जर 2.5 वर्षात जर तुमच्या सांगलीसारख्या जिल्ह्याला 6000 करोडचा निधी उपलब्ध करून देत असेल, येतगाव सारख्या गावात 10 ते 12 करोडचं काम करून देत असेल, तर तो माणूस आमदार झाल्यावर काय करू शकतो तुम्ही कल्पना करा. आणि ह्या एकच मला आव्हान आहे की तो माणूस जीव ओतून तुमच्यासाठी काम करणार आहे आणि तुमच्यासाठी कायम इथं 15 किलोमीटरवर उपलब्ध राहणार आहे. त्याला भेटायला आपल्याला लांब कुठं पैसे खर्च करून जायची गरज नाही, त्याच्यावर तुम्हाला पूर्ण दिवस वेळ द्यायची गरज नाही. मी आता स्वतः फोन केला तरी संग्रामभाऊ माझ्यासाठी उपलब्ध आहेत, तुम्ही केला कोणीही केला तरी तो माणूस सगळ्यासाठी उपलब्ध आहे. जनप्रतिनिधी हा कशासाठी असतोय, तो जनतेच्या सेवेसाठी जनतेत राहून जनतेसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी असतो. तर तो सगळ्या एकच आपल्या भागातल्या मतदार बंधू भगिनींना माझं एकच आव्हान आहे की जनतेत राहणारा आणि जनतेची सेवा करणारा, तुमच्या प्रत्येक सुखदुःखात कुठल्याही अडीअडचणीत पोलीस स्टेशन असो, तहसील कार्यालय असो, तुमचे एवं DP जळली तर तुम्हाला सगळ्या गोष्टीला देशमुखांचीच गरज असते किंवा देशमुख काम करतात म्हणून तुम्ही तिथं पोहोचता. तिथं भाऊंच्यापाशी कधीही विचारलं जात नाही की तू कोणत्या पार्टीचा आहेस, तुझं काम फक्त सांग, बाकी विषय नाही, तू कुठल्या पार्टीचा आहेस नाही. तर आज जी बदल हा झालाच पाहिजे आणि आज हा बदलाचं वारं पूर्ण कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाहत आहे, प्रत्येकाला दिसत आहे आणि बदल हा अटल आहे, ह्याला आता कोणीही रोखू शकत नाही. आणि येत्या 23 तारखेला हा गुलाल हा आपलाच आहे, ही ठरलेली गोष्ट आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, विजय आपलाच आहे आणि आपण 23 तारखेला सगळ्यांनी एकदाशी गुलालात माकायचं आहे. बऱ्याच वर्ष झालं तो आपल्याला जो विजय आपल्याला सापडला नव्हता तो 23 तारखेला आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. आणि सगळ्यांनी मिळून, सगळ्या लाडक्या बहिणी असो किंवा आपल्या वयोवृद्ध आजी असो, सगळ्यांनी माझं एकच आव्हान आहे की तुम्ही 20 तारखेला कमळाच्या बटनावर बोट दाबून, 2 नंबरच्या बटनावर बोट दाबून संग्राम भाऊंना मोठ्या मताधिक्याने विजयी करावी, ही सगळं जनतेला माझी हात जोडून विनंती आहे. संग्राम भाऊंचा विजय पक्का आहे. संग्राम भाऊच का? संग्राम भाऊ का पाहिजे तर पलूस कडेगाव मतदारसंघाला आहे ना एका सच्चा सामान्य आणि गोरगरीब जनतेच्या नेत्याची गरज आहे. त्यासाठी संग्राम भाऊ पाहिजेत. संग्राम भाऊंचं जर तुम्ही कार्य बघितलं तर ते सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत भाऊंची जी प्रतिमा आहे ती की बाबा हा आमचा नेता आहे, हा आमच्या घरातला माणूस आहे, ही भाऊंची प्रतिमा आहे. आणि भाऊंनाच का मत द्यायचं हे सांगायचं झालं तर एक मत भाऊंना का द्यायचं तर ते टेंबूच्या पाण्यासाठी. भाऊंनी जे आजपर्यंत की बाबा टेंबूसाठी आणल्यानंतर जे काय कार्य केलं आणि हे गोरगरिबांच्या घरामध्ये जे आनंद निर्माण केला ह्याचं एकमेव मूळ कारण आहे ते संग्राम भाऊ. तर भाऊंना का वोट द्यायचं तर एक मत भाऊंचं टेंबूच्या पाण्यासाठी, एक मत भाऊंचं या गोरगरीब कुटुंबातल्या लाडक्या बहिणीसाठी, एक मत भाऊंचं ह्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक गव्हर्नमेंटची योजना आणि प्रत्येक घटकापर्यंत आहे ना समाजात ज्या होणाऱ्या प्रक्रियेत ह्या सगळ्या पोचवण्यासाठी, ह्यासाठी भाऊंच्या निवड करणं 20 तारखेला खूप आवश्यक आहे. आज जर आपण मतदानाला नाही चूक केली, एक मत आपण जर चुकीचं दिलं तर ह्याचा होणारा परिणाम, ह्याचे होणारे आजपर्यंत आपण 25 वर्ष सोसलेली मुघलशाही, आदिलशाही ही इथून पुढे ही कायम अशीच राहणार आहे. आणि ह्याला जर आळा बसवायचा असेल, ह्या गोष्टी जर संपवायच्या आपल्याला असतील तर संग्राम भाऊंच्या शिवाय ना या मतदारसंघाला पर्याय नाहीये. त्यामुळे संग्राम भाऊंना चॉईस करणं हे माझं एकट्याचं मत नसून ह्या प्रत्येक मतदारसंघातल्या गरीब, आदिवासी, भटकी समाज ज्या घटकापर्यंत आहे ना नेता पोचत नाही तिथपर्यंत संग्राम भाऊ पोहोचतात. ह्या घटकांसाठी भाऊंना आमदार करणं खूप गरजेचं आहे. आज भाऊंना जर आपण ह्या गोष्टीपासून आज एक मताची गरज आहे. विजय हा पक्का आहे. विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ह्याला कुणाचंही दुमत नाहीये. हे मतदारसंघानं मान्य केलंय, हे प्रत्येकानं विरोधकांनी मान्य केलंय की विजय हा भाऊंचाच आहे. पण ह्या विजयाच्या घटकामध्ये एक मत आणि प्रत्येकाला विजयाचा महामेरू बनण्यासाठी माझं मत वाया न जाऊन देता भाऊंना मिळून त्या विजयात माझा हे सहभाग झाला पाहिजे
ह्यासाठी भाऊंना मत मिळालं पाहिजे. निवडणुकीला मतदानाला आता बघितलं तर 30-35 तास राहिलेत. आता विरोधकांच्यावरती टीका करणं की विरोधकांनी आमच्यावर टीका करणं ह्याच्या एवढे आम्ही मोठे नाहीये. आणि विरोधकांवरती टीका करणं हे आमच्या वैयक्तिक माझ्या कुटुंबात किंवा भाऊंच्या देशमुख कुटुंबियांच्यात आहे ना, हे संस्कार नाही आहेत की विरोधकांच्या वरती की बाबा आपण टीका करून 4 मतं मिळवणं. हे जी निवडणूक आहे ही भाऊंची, सत्तेची आणि संस्कारमय घराण्याची निवडणूक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला आता जर पाहता झालं, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती निवडणूक आहे. आज आपल्याकडे जी बाजू आहे ती जनशक्तीची आहे. आज जे धनाढ्य बलाढ्य जे लोक आहेत ही धनशक्ती बरोबर लढतायत. आज जे काही होईल ह्या राहिलेल्या वेळामध्ये त्याला आपण ठोकारून भाऊंना मत मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी फक्त प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक सामान्य माणूस, शेवटच्या घटकापर्यंतला माणूस फक्त एकच प्रयत्न करतोय की देव पाण्यात ठेवून बसला की भाऊ आमदार झाले पाहिजेत. आणि ह्या सामान्य जनतेला ह्या गोष्टीचा न्याय 23 तारखेला सकाळी तुम्हाला कळून जाईल. आणि भाऊंचा विजय हा पक्का आहे, ह्याच्यावरती कुणीही काही शंका सुद्धा घेण्याचं ते मात्र कारण नाहीये. तर मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एकच आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन आहे. उमेदवारांचं नाव आहे संग्रामसिंह संपतराव देशमुख, चिन्ह आहे कमळ. ह्याच्यावरती आपलं मोलाचं मतदान देऊन या लोकशाहीचा जागर दाखवून द्यायचा आहे. आणि भाऊंना आपण विधानसभेत मंत्री होण्यासाठी नाही तर गोरगरिबांचं जीवन आणि या खडतर प्रवासात आजपर्यंत पलूस कडेगावची जनता तडपडले हे चेंज करण्यासाठी भाऊंना आपण विधानसभेत पाठवायचं आहे. तर मी तुम्हाला एवढंच आव्हान करतो की येणाऱ्या 20 तारखेला भाऊंना मतदान करून कमळाच्या चित्रावरती शिक्का मारून भाऊंना प्रचंड बहुमतांनी विजय करा, एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 23 तारखेला गुलालाच्या विजयाच्या रॅलीत, भाऊंच्या रॅलीत प्रत्येकाला भाग घेता येईल असं काम आपण करायचं आहे. एवढंच मी बोलतो आणि माझं थांबवतो.